नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या आज सकाळपासून प्रत्येक वृत्तवाहिनीवर दाखवल्या जात आहेत. खरंच अजित पवार हे नाराज आहेत का? आणि असं म्हटलं जात आहे की अजित पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेलेले आहेत. अजित पवार नाराज आहेत का? हा प्रश्न आता राज्याच्या राजकीय वर्तुळात फार चवीने चघळला जातोय. अजित पवार हे गणपती म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात वर्षावर गणेश दर्शनासाठी गेले नव्हते. तिथे मोठमोठे उद्योगपती, सेलिब्रिटी आले होते, पण अजित पवार काही गेले नाही. आणि तेव्हापासून अजित पवार हे नाराज आहेत, त्यांचं काहीतरी बिनसलंय, अशा बातम्या मीडियावर सातत्याने यायला लागल्या. त्यानंतर मित्रांनो, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्या बैठकीला अजित पवार गैरहजर होते. आणि त्यामुळे अजित पवार नाराज आहेत या बातम्यांना अधिकच ऊत आला मित्र. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले. आणि ते दिल्लीला गेल्यावर अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी ही दोघं दिल्लीला गेले असं म्हटलं जाऊ लागलं. पण प्रत्यक्षात अजित पवार नाराज आहेत का, हे कोणीही बघितलेलं नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते स्पष्ट केलं की अजित पवार हे आजारी आहेत आणि त्यामुळे ते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला येऊ शकले नाही. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी काहीही सांगितलं किंवा कितीही स्पष्टीकरण दिलं तरी पण नाराजीच्या बातम्या चालवायच्या आहेत आणि त्यामुळे त्या चालवल्याच जाणार. खरं म्हणजे अजित पवार नाराज असण्याचं काही कारण नाही. त्यांच्या नाराजीचं कारण जे सांगितलं जात आहे तेच मुळात फोल कारण आहे. असं म्हटलं जात आहे की पालकमंत्र्यांची निवड झालेली नाहीये आणि कुणाला कुठलं पालकमंत्री पद हे अजून निश्चित झालेलं नाहीये. तसंच मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि म्हणून अजित पवार नाराज आहे. तसं बघायला गेलं मित्रांनो, तर अजित पवार या सरकारमध्ये सहभागी झाले त्याचं ठोस असं कारण आहे. आणि ते कारण आहे की आमदारांना विकास निधी मिळत नव्हता आणि तो विकास निधी मिळत नसल्यामुळे आमदार नाराज होते आणि त्यांचं नेतृत्व अजित पवार यांनी केलं. आणि सरतेशेवटी अजित पवारांचा गट हा सरकारमध्ये सामील झाला. अजित पवारांकडे अर्थ खातं आलं आणि त्यांनी पहिली गोष्ट जर काही केली असेल तर सगळ्या आमदारांना म्हणजे त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्या आमदारांना निधी मिळेल हे बघितलं आणि निधी त्यांचं वाटप झालंय. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांची सध्या तरी काही अडचण नाहीये किंवा त्यांना तसं काही वावगं नाहीये की बाबा या सरकारमध्ये आपण का थांबावं. राहिला प्रश्न मंत्रिमंडळाचा, तर मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही आणि त्यातही शिंदे यांच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत, जे मंत्रिपदाची आस लावून बसलेले आहेत, त्यांची इच्छा आहे मंत्रिमंडळात सहभागी व्हायची. पण त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असली तरी ते गप्प आहेत. एकनाथ शिंदे ही गप्प आहेत, ते नाराज नाहीयेत. मग अजित पवारच नाराज का? तर याचं उत्तर खुद्द एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्याला मिळतं. मंडळी, आठवतंय तुम्हाला, ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं, सरकार स्थापन होऊन एक एक दोन महिने झाले नसतील तर मीडियामध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्या सोबतचे आमदार नाराज आहेत, असे बातम्यांचे पतंग उडवण्यात आले. आणि हे पतंग इतके उडले की सरतेशेवटी एकनाथ शिंदे यांना पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं
की मी किंवा माझ्या पक्षातलं कोणीही नाराज नाहीये आणि त्यामुळे आम्ही नाराज आहोत, ह्या बातम्या तुम्ही आता थांबवा, हे सांगावं लागलं. तशीच परिस्थिती मित्रांनो सध्या अजित पवार यांच्यावर आलेली आहे. अजित पवार नाराज होऊन करणार काय हा पुढचा प्रश्न आहे. कारण त्यांनी पक्ष सोडलेला आहे किंवा वेगळा पक्ष स्थापन केलाय, ते सरकारमध्ये आलेले आहे आणि त्यांचा हेतू आपल्या आमदारांना निधी मिळावा हा हेतू साध्य झालेला आहे. आणि त्यामुळे अजित पवारांची नाराजी असू शकत नाही. हा, एखाद दुसऱ्या गोष्टीमध्ये कुठेतरी नाराजी असू शकेल, पण त्यामुळे अजित पवार हे बैठकीला येणार नाहीत किंवा एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीला जाणार नाही, हे होऊ शकत नाही. मात्र काहीही करून हे सरकार स्थिर नाही, हे सरकार, या सरकारमध्ये काहीही आलबेल नाही, हे मीडियाला दाखवून द्यायचं आहे. आणि त्या अर्थाने मीडिया अजित पवार नाराज असल्याचे पतंग उडवत आहे. आता म्हटलं जात आहे की फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अजित पवारांचं काय करायचं हे विचारण्यासाठी दिल्लीला गेलेले. मंडळी, तेवढी जबाबदारी ही हे दोन नेते घेऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक वेळेस दिल्लीला जाण्याची खरं म्हणजे गरज नाहीये. पण मीडियाला बातम्या हव्यात, त्यामुळे त्यांनी ते टाकून दिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत, की त्यातून काय मार्ग काढता येईल हे समजून घ्यायला ते दिल्लीला गेलेले आहेत. आणि झालंच तर केंद्र सरकारचा त्यामध्ये काय रोल असेल किंवा केंद्र सरकार आपल्याला काय मदत करू शकेल हे जाणून घ्यायला ते दिल्लीला गेलेले आहेत. कालचीच बातमी होती मित्रांनो की फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एका लॉ फर्मची मदत घेतलेली आहे या आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी. आता त्यानंतर आज ते दिल्लीला गेले, तर ते निश्चितच आरक्षणाबाबत दिल्लीला गेले आहेत. पण ज्यांना पतंग उडवायचे आहेत त्यांच्या दृष्टीने हे सरकार अगोदरच अस्थिर झालेलं आहे आणि त्यामुळे ते सरकार पडेल कसं, तर अजित पवार नाराज आहेत हे पसरवून ते सरकार पडू शकते अशी यांची खात्री आहे. आणि म्हणून मग अजित पवार नाराज आहेत, अजित पवार नाराज आहेत याचे डोल बडवले जात आहेत. असो मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.